नमस्कार मित्रांनो मी वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर ऑनलाइन ॲप्लिकेशन ऑनलाइन ॲडमिशन फॉर्म कशा प्रकारे भरू शकतो त्याची माहिती घेणार आहोत। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर आता सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला कॅपच्या पोर्टलला येण्यासाठी CETcell.mahaCET.org असं टाइप करायचं आहे आणि असं टाइप करून सर्च केल्यानंतर तुमच्या समोर ही वेबसाईट ओपन होईल। ती पहिल्याच लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे। वेलकम टू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता दोन लिंक दिसतील, त्याच्यापैकी क्लिक हेअर टू कॅप पोर्टल अकॅडमिक इयर 2022-23 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला LLB 3 इयर दिसेल, तर त्या LLB 3 इयरच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन येतील, इथं न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि इथं लॉग इन। त्यापैकी आपलं रजिस्ट्रेशन आणखीन झालेलं नाही, त्यासाठी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ते न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला लॉग इन मध्ये जायचं आहे। तर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही लॉग इन वरती क्लिक करू शकता। आपण सुरुवातीला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करूयात। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारेल यू हॅव अप्लाइड फॉर LLB 3 इयर CET 2022। तर आपण LLB CET दिलेली आहे, तर इथं येस करूयात। त्यानंतर इथं आपला त्या LLBचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे, जो की आपल्या हॉल तिकीटवरती आपल्याला मिळेल। तर त्या हॉल तिकीटवरचा नंबर इथं आपण टाकून घ्यायचा आहे। आता इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर टाकल्यानंतर चेक CET डिटेल्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। चेक डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथं नाव दिसेल आणि पडले तुम्हाला मार्क्स दिसतील। तिथं आता यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। आता इथं आपल्याला आपल्या नावाचं टायटल सिलेक्ट करायचं आहे, मिस्टर मिसेस जे काय असेल ते। त्यानंतर इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल। त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आपल्याला हवा असणारा पासवर्ड तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता किंवा नाव टाकू शकता। पण हे टाकत असताना पासवर्ड जो आहे तो कमीत कमी 8 त्यामध्ये कॅरेक्टर्स असले पाहिजेत आणि मॅक्झिमम 15 पर्यंत तुम्ही तो टाकू शकता। म्हणजे 8 पेक्षा कमी नसायला पाहिजे आणि 15 पेक्षा जास्त नसायला पाहिजे। त्याचबरोबर एक तरी त्यामध्ये कॅपिटल अल्फाबेट म्हणजे ABCD या अल्फाबेटमधलं एक तरी कॅपिटल अक्षर यायला पाहिजे आणि त्याचबरोबर एक कुठला तरी अंक यायला पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक जसं की @ असेल, हॅश असेल, अशा प्रकारचं एक स्पेशल कॅरेक्टर। तर असा तो पासवर्ड इथं आपण टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड इथं कन्फर्म पासवर्डच्या ठिकाणी दोन्ही सेम टाकून रजिस्टर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मी माझी सर्व माहिती टाकतोय आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करतो। रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलला पासवर्ड आणि लॉग इन ID येईल। इथे तुम्हाला लॉग इन ID इथं आलेला आहे आणि पासवर्ड जो आहे तो जो आपण सेट केला आहे तो आपला पासवर्ड असणार आहे आणि हा लॉग इन ID आणि पासवर्ड आपल्या मोबाईलवरती देखील त्याचा मेसेज येईल। तर हा लॉग इन ID कॉपी करून घ्यायचा आहे, कुठेतरी लिहून ठेवायचा आहे, हा आपल्याला भविष्यात उपयोगी येणार आहे। तर आता हा जो लॉग इन ID हा वापरून आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करून पुढचा फॉर्म भरायचा आहे। तर आता मी हा लॉग इन ID कॉपी करून घेतलाय। आता परत बॅक येऊन या लॉग इन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथे लॉग इन म्हटल्यानंतर इथं लॉग इन ID येईल आणि इथं आपण जो पासवर्ड सेट केलाय तो पासवर्ड टाकून लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। मी लॉग इन ID टाकतोय, पासवर्ड टाकतो आणि लॉग इनला क्लिक करतो। लॉग इनला क्लिक केल्यानंतर इथं आपलं अकाउंट ओपन होईल। तर इथं ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे तो इनकम्प्लीट दाखवत आहे, तर इथं प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथं प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल
आता याच्यामध्ये आपलं नाव आलेलं आहे. इथं हॅज कॅन्डिडेट नेम चेंज्ड, यस असेल, नाव बदललं असेल तर यस करा, नसेल तर नो राहू द्या. जर नाव बदललं असेल तर इथं बदललेलं फुल नाव टाकायचं आहे आणि रिझन जे आहे नाव बदलल्याचं ते रिझन आपल्याला इथं टाकायचं आहे. आता इथं माझ्या नावामध्ये कुठलाही बदल नाही तर मी इथं नोला टिक करतोय. जर असेल तर येस करायचं आहे आणि इथं त्याचं रिझन देखील द्यायचं आहे. त्यानंतर खाली कॅन्डिडेट नेम जे आहे ते मराठीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर फादर नेम, मदर नेम इथं टाकायचं आहे, ते इंग्लिशमध्ये टाकलं तरी चालेल. त्यानंतर जेंडर सिलेक्ट केलेलं आहे, डेट ऑफ बर्थ आहे, नॅशनॅलिटी, ॲन्युअल इन्कम इथं सिलेक्ट करायचं आहे. जे काय आपली रेंज आहे ती ॲन्युअल इन्कमची रेंज इथं टाकून त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं आहे. अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढचं स्टेप ओपन होईल. आपला ॲड्रेस इथं टाकायचा आहे. ॲड्रेस लाईनमध्ये तुमचं इथं घर नंबर, त्यानंतर स्टेट टाकू शकता. त्यानंतर स्टेटच्या ठिकाणी आपलं राज्य महाराष्ट्र ऑटोमॅटिक आलेलं आहे. इथं जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर इथं तालुका निवडायचा आहे आणि तुमचं गाव किंवा सिटी जी आहे ती इथं टाकायची आहे आणि इथं आपल्याला पिनकोड टाकून सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला विचारेल हॅव यू पास्ड 11th प्री युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बिफोर द इयर 1975. 1975च्या अगोदर तुम्ही 11वीची एक्झाम पास झाल्यात का? तर इथं असेल तर येस करा, नसेल तर नो म्हणा. इथं मी नो करतोय. त्यानंतर परत विचारेल हॅव यू पास्ड क्वालिफाईंग एक्झाम फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हॅविंग इट्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तुमची जी क्वालिफाईंग एक्झाम आहे, डिग्री एक्झाम आहे, ती तुम्ही रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये पास झालात का? तर इथं येस करायचं आहे. त्यानंतर इथं ज्या इन्स्टिट्यूटमधून आपण पास झालो आहे त्या इन्स्टिट्यूटचं डिस्ट्रिक्ट इथं येणार आहे आणि युनिव्हर्सिटी जी आहे ती इथं आपली येणार आहे. तुमच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट आहे का असं इथं विचारलेलं आहे. इथं येस करायचं आहे कारण आपल्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. प्लेस ऑफ डोमेसाईल सर्टिफिकेट इश्युइंग अथॉरिटी, तर इथं ज्या जिल्ह्यामधून आपल्याला मिळालं आहे, जिथून मिळालं आहे ते इथं आपल्याला तो टाकायचा आहे आणि पुढं सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आपल्याला इथं टाकायचं आहे आणि इथं सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता इथं आर यू ऑर्फन म्हणजे अनाथ असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आपण ज्या कॅटेगरीमध्ये येतो, ओपन EWS असेल, ओपन असेल, जी काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर कास्ट नेम टाकायचं आहे आणि मायनॉरिटी जे आहे, मायनॉरिटीमध्ये आपली कास्ट वगैरे येते का, कॅटेगरी येते का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी PWD, इथं मी नो करतोय, असेल तर तुम्ही येस करा. इथं ॲक्टिव्ह सर्व्हिसमॅन किंवा डॉटर ऑफ एक्स सर्व्हिसमॅन जर तुम्हाला लागू असेल तर येस करा, नसेल तर नो करा आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता क्वालिफिकेशन जे आहे SSC, तर इथं ॲड क्वालिफिकेशन आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्या राज्यामधून तुम्ही SSC पास झालात त्याचं बोर्ड इथं टाकायचं आहे, राज्य टाकायचं आहे. इथं बोर्ड नेम, तर इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे येणार आहे. त्यानंतर अदर बोर्ड नेम जे आहे तिथं येणार नाही. तर तुम्हाला 10वीला किती मार्क्स मिळालेत आणि कितीपैकी मिळालेत, मिळालेले मार्क इथे टाकायचे आहेत, टोटल मार्क इथे टाकायचे आहेत, पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. इथं सीट नंबर टाकायचा आहे. इथं पासिंग मंथ अँड इयर तुमच्या मार्कशीटवरती असेल ते टाकायचं आहे आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर आपल्याला परत HSC हे क्वालिफिकेशन ॲड करायचं आहे. HSC झाल्यानंतर परत आपल्याला आता ग्रॅज्युएशनचं क्वालिफिकेशन ॲड करायचं आहे. तर इथं ॲड क्वालिफिकेशनला क्लिक केल्यानंतर इथं प्रोग्राम लेवल अंडर ग्रॅज्युएट येणार आहे. डिग्री जी आहे ती BA BSc जी काही तुम्ही घेतलेली आहे, BCom BCS, तर इथं त्याला सिलेक्ट करायचं आहे.
युनिव्हर्सिटी स्टेट जे आहे, ज्या राज्यामधून ज्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही डिग्री कंप्लीट केली ते राज्य इथं निवडायचं आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी नेम इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथं PRN नंबर टाकायचा आहे, पासिंग इयर मंथ टाकायचं आहे. जर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं आहे का ते इथं सिलेक्ट करायचं आहे. असेल तर येस, नसेल तर नो करायचं आहे. आणि ड्युरेशन जो आहे तो इथं सिलेक्ट करायचा आहे आणि सेव्ह बटनाला क्लिक करायचं आहे. हे सेव्ह केल्यानंतर आता पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन, मी इथं क्वालिफाईंग एक्झाम पोस्ट ग्रॅज्युएशन केली होती त्यामुळे तो पोस्ट ग्रॅज्युएशन आलेला आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशनवरून केला असाल तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं आहे. आता मी इथं पोस्ट ग्रॅज्युएशनचं माझं मार्क्स ॲड करतो आहे. तर इथं सेव्ह केल्यानंतर डेटा सेव्हड सक्सेसफुली असं येईल. इथं परत एकदा डिटेल्स चेक करा, जे काय तुम्ही डिटेल दिलेले आहेत ते डिटेल बरोबर आहेत का. नसेल तर तुम्ही डिलीट करू शकता किंवा एडिट करू शकता. समजा इथं काहीतरी चूक झाली असेल तर या एडिटच्या बटनाला क्लिक करा आणि तुम्ही इथं परत ते एडिट करू शकता. सगळं बरोबर असेल तर इथं सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करायचं. तर ग्रॅज्युएशन मार्क डिटेल्स BA मार्च 2010 जे आहे त्याचे मार्क्स आपल्याला इथं द्यायचे आहेत. इथं आता फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि टोटल मार्क इथे विचारले आहेत. त्यानंतर खाली पोस्ट ग्रॅज्युएशन ह्याचे मार्क आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत. तर इथं सुरुवातीला फर्स्ट इयर पॅटर्न कुठला आहे, इयरली होता का सेमेस्टर वाईज होता, तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि तिथं पुढं मार्क द्यायचे आहेत. तर माझा पॅटर्न जो होता तो इयरली होता त्यामुळे मी इथं इयरली सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर मार्क ऑब्टेनर जे आहेत ते मार्क इथं आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर कितीपैकी मिळाले होते ते टोटल मार्क इथं सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर सेकंड इयर जे आहे ते देखील इयरली होतं, तर सेकंड इयरला जितके मार्क पडले होते ते मार्क इथं सिलेक्ट करायचे आहेत. आउट ऑफ मार्क जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आणि थर्ड इयर जे आहे ते देखील इयरली असेल, सेमिस्टर असेल, सिलेक्ट करून थर्ड इयरचे टोटल मार्क आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत. आणि इथं मिळालेले मार्क आणि इथं टोटल मार्क. तर इथं एकूण जे टोटल मार्क्स जे आहेत ते 1196 आउट ऑफ 1800. आता इथं PGचे मार्क भरत असताना पोस्ट ग्रॅज्युएशनचे इथं आता पॅटर्न जो आहे तो सेमिस्टर वाईज होता, तर याला मी क्लिक केलेला आहे. आता इथं ऑल सेमिस्टर म्हणजे 1, 3, 5 सेमिस्टर असेल तर इथं लिहायचे आहेत आणि 2, 4, 6 सेमिस्टरचे मार्क इथं. तर आता फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर होत्या, तर पहिल्या सेमिस्टरचे मार्क माझे इथं येतील. इथं मिळालेले मार्क आणि इथं टोटल मार्क आणि इथं सेकंड सेमिस्टरचे मार्क इथं मिळालेले, इथं टोटल मार्क. इथं फर्स्ट इयरचे मार्क भरलेले आहेत. इथं सेमिस्टर फर्स्ट, इथं सेमिस्टर सेकंड, इथं आता सेकंड इयरचे मार्क इथं देखील सेमिस्टर वाईज. आता इथं थर्ड सेमिस्टरचे मार्क मला टाकायचे आहेत आणि पुढं फोर्थ सेमिस्टरचे. आणि आता हे मार्क भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. पुढची जी प्रोसेस आहे ते म्हणजे फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे. लेटेस्ट फोटो जो आहे तो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. आणि याच्यामध्ये हे JPG, JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे. फोटोग्राफ जो आहे तो 4 KB ते 100 KB या दरम्यान असायला हवा. आणि सिग्नेचर जे आहे ती 1 KB आणि KB जास्त आणि 30 KB कमी असायला पाहिजे. तर आता इथं आपण फोटोग्राफ अपलोड करायचा आहे आणि इथं सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर आता इथं मी फोटो सिलेक्ट करतोय. तर ओपन करून अपलोड फोटोग्राफवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमचा फोटोग्राफ येईल. त्यानंतर त्याच प्रकारे सिग्नेचर देखील आपल्याला अपलोड करायची आहे. त्यानंतर अपलोड साईन करायचं आहे. आता ती साईन अपलोड झालेली तुम्हाला दिसेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर सुरुवातीला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो इथं अपलोड करायचा आहे. स्कोअर कार्ड अपलोड करायचं आहे. डोमिशियल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर 10वीचं मार्कलिस्ट, 12वीचं मार्कलिस्ट
इथं डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इतकं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर ते अपलोड करण्यासाठी या अपलोड या ॲरोला तुम्ही क्लिक केलात तर तुमच्यासमोर चूज फाईल किंवा ब्राउज असा येईल. तर त्याचा चूज फाईल करा. ते तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे फाईल ठेवलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ती फाईल अपलोड करायची आहे. तर इथं ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो मी ओपन करतोय आणि अपलोड करतोय. तर इथं माझा फॉर्म अपलोड झालेला आहे. तर इथं व्ह्यू हे जे बटन आहे त्याला क्लिक केल्यानंतर तो आपला फॉर्म इथं दिसणार आहे. आपण एक्झॅक्टली करेक्ट डॉक्युमेंट अपलोड केला आहे का ते पाहण्यासाठी आपण इथं व्ह्यू या बटनाचा उपयोग करू शकतो. आता दुसरा आहे स्कोर कार्ड. ते देखील आपल्याला अपलोड करायचं आहे. इथं माझं स्कोर कार्ड ठेवलेलं आहे मी ते ओपन करून अपलोड करतोय. तर ते देखील व्ह्यू करून तुम्ही पाहू शकता. तर ते स्कोर कार्ड 2022 स्कोर कार्ड इथं आहे. माझा स्कोर इथं दिसतोय. त्यानंतर आता डोमेसिल सर्टिफिकेट ते देखील आपल्याला अपलोड करायचं आहे. तर हे जे अपलोड करत असताना PDF, JPG, JPEG, PNG या फॉर्मॅटमध्ये आपण अपलोड करू शकतो आणि मॅक्झिमम फाईल साईज 1 MB पेक्षा कमी असायला पाहिजे हे आपल्या लक्षात घ्या. जर तुम्हाला ॲप्लिकेशन तुम्ही विसरला असाल, ॲप्लिकेशन तुमच्याकडं हा फॉर्म नसेल तर तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इथं क्लिक करू शकता. इथं क्लिक केल्यानंतर इथं लॉग इनचं ऑप्शन आहे. ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुम्हाला जाऊन तुमचं इथं ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड टाकून साइन इन केल्यानंतर या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन येईल. याला क्लिक करायचं आहे आणि तुमचं ते ॲप्लिकेशन प्रिंट म्हणजे डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडं हॉल तिकीट नसेल तर हॉल तिकीट देखील डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर स्कोर कार्ड हरवलं असेल तुमच्याजवळ नसेल तर ते देखील सेम प्रोसेसने तुम्ही अशा प्रकारे इथं डाउनलोड करू शकता आणि नंतर ते अपलोड करू शकता. डोमेसिल सर्टिफिकेट असंच आता डोमेसिल सर्टिफिकेट 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. ते मी सर्व अपलोड करतो आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती आता क्लिक करतो. तर आता इथं डिग्री कन्वर्जन सर्टिफिकेट आहे ते मी अपलोड करतोय. तर हे कन्वर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे तयार करायचं तर इथं तुम्ही पाहू शकता हे कशा प्रकारे तयार केलेलं आहे. हे सिंगल PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला करायचं आहे. तर इथं आता माझ्या पाठीमागच्या सेमिस्टरचे मार्क इथं आहेत त्यामुळे मी एकच फोटोकॉपी फायनल इयरची इथं अपलोड केलेली आहे आणि त्याच्या खाली सर्वही अशा प्रकारचं कन्वर्जन सर्टिफिकेट मी तयार केलेलं आहे. त्याचं पर्सेंटेज इथं काढलेलं आहे आणि सिग्नेचर वगैरे केलेली आहे. तर हे कशा प्रकारे तयार करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इथं सर्व डॉक्युमेंट भरून झालेले आहेत. त्यानंतर आता इथं सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव येईल, सर्व डिटेल तुमची बेसिक माहिती येणार आहे. त्यानंतर CET डिटेल्स येणार आहेत. ॲड्रेस तुम्ही इथं चेक करू शकता. कॅन्डिडेट टाईप कुठला आहे ते कॅन्डिडेट टाईप तुम्ही चेक करू शकता. कॅटेगरी तुमची इथं आहे, ओपनमधून आहे. सोशल रिझर्वेशन जे असेल आपण सिलेक्ट केलेलं. क्वालिफाईंग डिटेल्स आपण इथं भरलेले मार्क्स तुम्ही पाहू शकता. रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिस्ट अपलोड केला आहे का नाही हे सर्व येस आहे. त्यानंतर इथं ह्या चेकबॉक्सला हे सर्व माहिती वाचून घेऊन जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, नियम आहेत त्याला चेक करून कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला सूचना देईल की एकदा जर तुम्ही कन्फर्म केलं तर तुम्ही याला मॉडिफाय किंवा चेंज करू शकत नाही. तर त्यामुळे इथं आर यू शुअर यू वॉन्ट टू कन्फर्म युअर ॲप्लिकेशन फॉर्म सगळी माहिती अगोदर चेक करून घ्या आणि तरच इथं कन्फर्म करा. आता सगळी माहिती बरोबर आहे तर मी इथं कन्फर्मला क्लिक करतो आहे. कन्फर्म केल्यानंतर इथं प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन तुम्हाला येईल. तर हे ॲप्लिकेशन प्रिंट करून देखील आपण ठेवू शकतो किंवा PDF मध्ये
सेव्ह करून देखील ठेवू शकतो. त्यानंतर आता शॉर्टलिस्ट ऑप्शन, सेट प्रेफरन्स, लॉक ऑप्शन, फॉर्म हे ऑप्शन इथं आपल्याला दिसून येतील. त्याबद्दल इथं आपण शॉर्टलिस्ट ऑप्शनला जाऊ शकतो आणि इथं ज्या ज्या कॉलेजची आपल्याला नावं टाकायची आहेत त्या कॉलेजची नावं इथं टाकून आपण ते शॉर्टलिस्ट करून घेऊ शकतो. तर त्यासाठी अगोदर आपल्याला युनिव्हर्सिटी इथं टाकायची आहे. त्या युनिव्हर्सिटी अंडर ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि जितके काही कॉलेज आहेत गव्हर्मेंट, नॉन गव्हर्मेंट हे सगळं आपल्याला सिलेक्ट करून कॉलेज निवडायचं आहे. तर इथं आता सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं काही ऑप्शन दिसतील. तर ते ऑप्शन तुम्ही इथं ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स करून घ्यायचं आहे. ती जी लिस्ट आहे ते तुम्हाला इथं दिसणार आहे. असं जे जे काही तुम्हाला आणखीन कॉलेजेस हवे असतील तर तुम्ही इथून परत दुसरे एखादी युनिव्हर्सिटी तिथं टाकायची आणि ते ऑप्शन तिथं ॲड करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आता इथं सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहेत. आता इथं एक प्रेफरन्स हा 2 प्रेफरन्स असे तुम्ही 10, 20, 30, 40 जितकं तुम्हाला हवं आहे तितके कॉलेज सिलेक्ट करून तुम्ही त्याला प्रेफरन्स देऊ शकता. आता जर मला समजा याला 2 नको आहे, 1 पाहिजे असेल तर अगोदर याला क्लिक करायचं म्हणजे ह्याचा प्रेफरन्स 1 होईल आणि याचा 2 होईल. असं जितके तुम्ही शॉर्टलिस्ट केलेले आहेत ते शॉर्टलिस्ट केलेले ऑप्शन आपल्याला ज्याला हवा आहे त्याला अगोदर टिक करायचं. तर आता मी इथं 1 आणि 2 ऑप्शन दिलेत आणि सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला परत एकदा चेकबॉक्सला टिक करायचं आहे आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्मला क्लिक करायचं आहे. आणि इथं कन्फर्म केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन हे कन्फर्म होईल. त्याची देखील तुम्ही प्रिंट काढू शकता. इथं तुमचे ऑप्शन तुम्हाला इथं दिसतील, कुठले कुठले तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत त्याची देखील तुम्ही इथं प्रिंट काढून किंवा PDF फाईलमध्ये ते सेव्ह करून ठेवू शकता. जर तुम्हाला वाटलं की बाबा आणखीन मला याच्यामध्ये ऑप्शन ॲड करायचे आहेत तर अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्ही क्लिक करून आय वॉन्ट टू अनलॉक माय ऑप्शन फॉर्म याला क्लिक करू शकता आणि परत तो अनलॉक झाल्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन ॲड करू शकता. आता मला इथं गरज नाही आहे तर मी त्याला क्लिक करत नाही. तर इथं तुम्ही इथं ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करू शकता. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस देखील तुम्ही पाहू शकता. तर इथं जे आपलं ऑप्शन फॉर्म लॉक झाला आहे आणि डॉक्युमेंट ई व्हेरिफिकेशन हे पेंडिंग आहे कारण मी आत्ताच ते अपलोड केलेलं आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की ते इथं सक्सेस म्हणून तुम्हाला मेसेज येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.